नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम चविष्ट अशी करटुल्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। ही करटुल्याची भाजी खायला खूप मस्त लागते। करटुल्याची ही भाजी फक्त तुम्हाला पावसाळ्यामध्येच खायला मिळते। एरवी ही भाजी मिळत नाही किंवा 12 महिने या भाजीची वाट पाहावी लागते। तर अशा पावसाळ्यामध्ये ही बाजारात तुम्हाला सहज अगदी विकत मिळतात आणि ही शेतामध्ये पण ही शेताच्या कडेला याचे वेल असतात। वेगवेगळ्या भागामध्ये याची वेगवेगळी नावे आहेत। आमच्याकडे याला करटुले असे म्हणतात। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी काही करटुले घेतलेले आहेत। तर काही करटुले छोटे आहेत आणि काही करटुले मी असे कापून घेतलेले आहेत। तर यामध्ये काही बिया जाड असतात, तर त्या बिया काढून घ्यायच्या आणि याच्या फोडी करून घ्यायच्या। तुम्हाला ज्या आकारामध्ये याच्या फोडी करायच्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्या फोडी करून घ्यायच्या। तर मी इथे अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। तर काही बारीक करायच्या किंवा तुम्ही लंब्या पण ह्या करू शकता। इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तर तेल थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे मी इथे 1 वाटी तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा थोडा जास्त वापरायचा। हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडा लाल झाला की यामध्ये 1 चम्मच लसूण पेस्ट टाकायची आहे। याला पण थोडं परतवून घ्यायचं आहे। इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये टाकायच्या आणि थोड्या परतवून घ्यायच्या। 2 चम्मच धना पावडर टाकायची आहे। अर्धा चमचा हळद टाकायची। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि याला छान परतवून घ्यायचं आहे। यामध्ये हे करटुले टाकायचे आहेत आणि याला थोडं परतवून घ्यायचं आहे। तर हे सर्व जिन्नस आपण मस्त असे मिक्स करून घेतलेले आहेत। इथं मी तीळ आणि कराळाचा भुर्का करून घेतलेला आहे। तर हे तीळ आणि कराळ समप्रमाणात घ्यायचे आणि थोडे भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरला असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। तर हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाही। तर हा सिक्रेट मसाला आहे। तर यामुळं ही भाजी खूप छान लागते आणि चविष्ट लागते। तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण वापरू शकता। यावरच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं। या भाजीला आपल्याला पाणी वापरायचं नाही। ही भाजी अशी वाफेतच आपल्याला होऊ द्यायची आहे। तुम्हाला थोडी पातळ हवी असल्यास तुम्ही यामध्ये पाणी पण वापरू शकता आणि ही भाजी अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे। ही भाजी लवकर शिजते, म्हणजे अगदी 3-4 मिनिटात ही भाजी छान शिजून येते। तर हे बघा मस्त आपली भाजी नरम झालेली आहे। भाजी आपली शिजून तयार झाली। यावर थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि ही भाजी आपण काढून घेऊया। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता। अशी ही चविष्ट आणि अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे। ही भाजी आपलं रक्त शुद्ध करणारी भाजी आहे। त्यामुळं ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय केलीच पाहिजे आणि खायला खूप चविष्ट लागते। तर अशी ही भाजी तुम्ही